तुम्हाला माहित आहे का, कोण आहेत स्वधा देवी? पितरांच्या श्राद्धामध्ये स्वधा देवीला आहुती दिल्याशिवाय पितृदेवता अन्न स्वीकारत नाहीत. जसे आपण कोणत्याही शुभ प्रसंगी हवन करतो, पण जोपर्यंत आपण स्वाहा बोलून आहुती देत नाही, तोपर्यंत कोणत्याच देवता आहुती ग्रहण करत नाहीत. तसेच आपण जोपर्यंत स्वधा बोलत नाही, तोपर्यंत कोणत्याही पितृदेवता आपण त्यांना अर्पण केलेले जल किंवा अन्न स्वीकारत नाहीत. आपण पितृदेवतांना बोलवले तर त्या येतील, पण त्या तशाच जातील, जोपर्यंत स्वधा देवीचे नाव घेतले जात नाही. पितरांच्या श्राद्धामध्ये स्वधा देवीचे नाव घेतले जाते आणि त्यांना आहुती दिली जाते, ज्यामुळे पितर प्रसन्न होतात असे मानले जाते. आणि खूप लोकांना हे माहीत नाही की स्वधा देवीला ब्रह्मदेवांनी पितरांसाठी समर्पित केली आहे. श्री महापुराण, स्कंद पुराण आणि गरुड पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये स्वधा देवीचा उल्लेख आढळतो. या ग्रंथांमधून पितरांच्या भोजनात स्वधा देवीचे महत्त्व स्पष्ट केले जाते. त्यामुळे पितृदोषापासून मुक्त व्हायचे असेल तर स्वधा देवीची पूजा करून नामस्मरण केले पाहिजे. ज्यांना पितृपक्षामध्ये तिथीनुसार श्राद्ध किंवा पान दाखवता आले नसेल, त्यांनी सर्व पितरी अमावस्येला पितरांना जल देताना किंवा पान दाखवताना हा स्वधा देवीचा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. स्वधा देव्ये नमः, स्वधा देव्ये नमः, स्वधा देव्ये नमः. हा फक्त मंत्र 3 वेळा बोलल्याने आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. स्वधा देवींना पितरांची देवी मानली जाते, कारण त्या पितरांना तृप्त करणारे अन्न आणि जल स्वीकारतात. त्यामुळे पितरांना शक्ती मिळते आणि त्यांना समाधान मिळते. पितरांच्या पूजेमध्ये स्वधा देवींना आवाहन करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो, कारण त्या पितरांसाठी अन्न स्वीकारणाऱ्या प्रमुख देवता आहेत. स्वधा देव्ये नमः.